बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हां, बोला. विषय विकारांच्या विचारांना कायमचे नष्ट कसं करावे? त्याचं काय की ग्रंथी पूर्वभावात ग्रंथी झाले आहेत. खूप सगळे विषयविकारी विचारांचे अभिप्राय दिले आहेत. दृष्टी बिघडवलेली मग ग्रंथी झाली. ग्रंथीतून विचार येतात, त्याचं प्रतिक्रमण करायचं आहे. वेगळेपणाची जागृती ठेवायची आहे. आणि दादाजींची 2 पुस्तकं आहेत. समंजस्यातून प्राप्त ब्रह्मचर्य. ते रोज 5-10 पानं त्याची वाचत राहा आणि रोज अर्धा तास 15 मिनिटं दोषांचं प्रतिक्रमण करा. मग ग्रंथींचे दोष नष्ट होतील. काय? होय. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न असा आहे की भावानी आणि आईनी ज्ञान घेतलंय, पण मी अजून ज्ञान नाही घेतलंय. पण मी आईला चरणविधी वाचून दाखवते, मग काय त्यामुळे मला पाप लागेल? नाही, हरकत नाही. अजून 2 दिवस बाकी आहेत. तुम्हालाही ज्ञान मिळेल मग. अच्छा. आणि तोपर्यंत करत राहा त्यांच्याबरोबर बसून. मोक्षानंतर आत्मा किती काळ मोक्षात राहतो, किंवा मग काही वेगळी अवस्था होते का त्याची? नाही, अनंत काळापर्यंत मुक्त दशा, साऱ्या ब्रह्मांडाला बघायचं, जाणून घ्यायचं. स्वतःच्या अनंत समाधी सुखात राहतो. आणि मला संसारात- आशीर्वाद द्यावा की पूज्यश्री की मी कायम आपल्या ज्ञानात हो, प्रगती जरूर करू. यावं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. रेखा यादव, दिल्ली. बोला. जय सच्चिदानंद. हां, तुम्ही. पूज्यश्री, मला खूप भीती वाटते. काही जर टीचर किंवा प्रोफेसरने काही प्रश्न विचारला तर उत्तर येत असतं, पण भीती फार वाटते. काही नाही, आता दुसरा उपाय करा. त्या प्रार्थनेचं छोटं पुस्तक आहे ते घेऊन जा. दादाजींच्या सगळ्या प्रार्थना आहेत त्यामध्ये. वाचण्याआधी 10 मिनिटं असीम जय जयकार करा आणि वाचण्यासाठी प्रार्थना सांगितल्या आहेत. सर्वोत्तम वाचन व्हावं अशी शक्ती द्या. हां. ती प्रार्थना करा, शक्ती मागा. मग हळूहळू सगळं काही नीट होईल. काय? आणि पूज्यश्री, माझ्यातली जागृती थोडीशी कमी झाली आहे. हां, आता जो उपाय सांगितला तो करा. हां, चरणविधी वाचत राहा सगळे. बरं. असीम जय जयकार खास करा आणि शब्द वाचून म्हणा. त्यामुळे चित्ताची स्थिरता वाढेल, शक्ती वाढेल. आणि टीव्ही, मूव्ही, इंटरनेट, गेम सगळे हां. शक्यतो कमी करत राहा. आणि मग त्यामुळे शक्ती, मनोरंजनामुळे सगळी मनाची निर्बलता वाढते. हां. जेवढं सुख घ्यायला जाल तेवढं डिप्रेशन, मोह, वीकनेस वाढेल. ते जेवढं सुटेल तेवढी शक्ती खूपच वाढेल तुमची. आणि पूज्यश्री, माझं शरीर जे आहे ना ते खूपच थरथरत आहे. म्हणजे कोणताही प्रश्न आता बघा, विचारायचा आरामात सांगू शकता की नाही तुम्ही? थोडासा व्हायब्रेट हां, होतो. पण हरकत नाही. आता हळूहळू अनुभव येईल, मग नाही व्हायब्रेट होणार. काय? बरं. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. गीता नाव. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा कोटी कोटी प्रणाम स्वीकार करावा. बोला. माझ्या फाईल नंबर 2चे म्हणजे असं आहे की समजा घर कुटुंबात काही चालू असेल, म्हणजे कोणतंही काम असो, त्यासाठी तुम्ही काही करायची गरज नाही. फक्त घरात राहा आणि खा पी आणि फक्त राहा. पण तसे राहून मला आनंद नाही मिळत. मला तसं राहायचं नाही. नाही, सहन होते. हळूहळू शांतपणे सांगा त्यांना की आपल्या टीव्हीवर जो प्रोग्राम येतो तो बघायचा. त्याच सत्संगाला मी जाते, तुम्ही पण या. शांतता लाभेल. आम्ही बरोबरच 2014 मध्ये दोघांसोबत ज्ञान घेतलं होतं. माझ्या कुटुंबात 3 मुलं आहेत आणि नवरा बायको सासू सासरे 7ही लोकांनी आम्ही ज्ञान घेतलं होतं. बरं, तर मग काय? आलेले आहेत सगळे तिकडे बसले. बस म्हणून मग इथे यायचं. तेवढं तरी ठरवा की या सत्संगात यायचंय आणि घर सांभाळायचंय, मुलाबाळांना घरी सांभाळायचंय. एकमेकांना दुःख द्यायचं नाही, एकमेकांची चूक बघायची नाही आणि प्रेमाने राहायचं तुम्ही. ते फारच मतभेद करतात, मला रोज रडवतात. त्याचं प्रतिक्रमण करायचं आणि समाधानपूर्वक व्यवहार पूर्ण करायचा. काय? हळूहळू शांतता लाभेल. घरात आरती करा, असीम जय जयकार करा आणि 5-10 मिनिटं बसायचं. सगळ्या दिवसात एकमेकांना दुःख दिलंय, एकमेकांच्या चुका बघितल्या, त्याचं प्रतिक्रमण करा. त्यामुळे घरातली शांतता वाढेल. काय? रोज बरोबर आरती करतो आम्ही. हो, हळूहळू चांगलं होईल. हां, बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो, बोला. आपल्या जीवन व्यवहारात जेवढ्या प्रकारचे आता हे अंतराय कर्म आहेत, हे कसे नष्ट करू शकतो? आता काय, अंतराय कर्म फळ देत आहेत. समता भावाने ते पूर्ण करा आणि भाव नका बिघडवू. म्हणजे कोणतंही काम आपल्या इच्छेप्रमाणे झालं नाही, असफल झालं तर दुःखी व्हायचं नाही. समजायचं की अंतराय कर्माचं फळ मिळत आहे. समता भावाने पूर्ण केलं, एक अंतराय कर्म समाप्त झालं.
50 कर्म असतील तर त्यातल्या 50 मधले 1 कर्म कमी झालं, 2 कमी झाले, असं कमी करत करत समाप्त होतील. आता ज्ञानात राहाल, 5 आज्ञांमध्ये राहाल, तर नवीन अंतराय कर्म होणार नाहीत आता. कारण कित्येकदा संसार व्यवहार पूर्ण करताना खूप अडचणी येतात. हो, आता एवढं समजून घ्यायचं की पूर्वकर्म सडलेलं बीज पेरलंय तर सडलेली फळं येतात. आता 5 आज्ञांमध्ये राहूया आणि व्यवहारासाठी आरती, असीम जय जयकार, कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण, पण खाणं-पिणं, राहणं, खर्च भागतो की नाही? नाही, पूर्ण भागत नाही. नाही, नाही. म्हणून आता नाही. 1-1 तास असीम जय जयकार करा, अंतराय सुद्धा तुटतील. शांतता लाभेल. हो. एक हे दुत्कार सहित तिरस्कार हे उदाहरणासह समजवावे. 2 गोष्टी एकत्र कशा? म्हणजे ते तर आहे ना, ते दोन्ही एकत्रच होते. तोंडाने बोलतात, गेट आउट, इथून नको आहेस तू. म्हणजे आतमध्ये द्वेष तर आहेच. त्याला तो दुस्वास कळतो, तिरस्कार केला जातो. पण त्याचं प्रतिक्रमण करायचं आहे, दोष धुवून टाकायचा मार्ग सांगितला गेलाय. तो प्रकृती वशात होईल. जेवढा अहंकार भारी तेवढे दोष जास्त होतील आणि प्रतिक्रमणाने दोष कमीही होतील आणि अंतराय ते सुद्धा तुटतील. हे अंतराय असा तिरस्कार केला, धुतकारलं तर खूपच सगळे अंतराय बनतात. असे अंतराय तुटल्यामुळे मार्ग प्रतिक्रमण आहे आणि पाया पडून माफी मागाल तर अंतराय तुटतात लवकर. पूज्यश्री, जे प्रतिक्रमण असते ते सुद्धा नाही होऊ शकत. अंतरंगातून हाच आवाज येतो, सगळा देखावा करतोयस तू, हे तू ठीक करत नाही, नाहीयेस. हे आपण नेमाने करत राहायचं, चरणविधी सगळे, आणि व्यवहारांचा समभावाने निकाल करत राहायचा. भावना हीच ठेवायची, फाईलचा समभावाने निकाल त्या करायचा. गोष्टींमुळे एक भय आणखी उत्पन्न होतं की जायचंय तर मोक्षेच्या दिशेला, पण उलट्या रस्त्यावरच चाललो आहोत. जेव्हा नाही, आतून नाही. आवाज येतो की प्रतिक्रमण ठीक नाहीये, सारे ढोंग नाही, करतोयस तू. असं काही नाही. तसं बुद्धी सांगेल, पण हळूहळू विज्ञान तर हेच सांगतं ना, की माफी मागण्यामागे आपल्या मनात हीच भावना आहे की कोणाला दुःख पोचवायचं नाही, कोणाचे दोष बघायचे नाहीत. म्हणून आपण माफी मागतो, त्यात काही चूक नाही, योग्यच मार्ग आहे. हो, धन्यवाद. हं. बरं सर, हे विचारायचं आहे, जसं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती सजीव होते. मग मृत व्यक्तीची का नाही प्राणप्रतिष्ठा करून तिला सजीव करत? नाही, या जिवंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात का बघा. ही व्यक्ती जिवंत असूनही, डोळे उघडे असूनही झोपली आहे. मोहात, क्रोध, मान, माया, लोभात. ह्या जन्मात, दुसऱ्या जन्मात कसं जीवन जगायचं काही माहिती ते नाहीच आहे. तर अशा मूर्तीची दादाजी सांगतात ना, या ज्ञानविधीने जिवंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आणि शुद्धात्म्याची जागृती चालू होते सर्वांमध्ये. हो सर. आणि सारं जीवन जे संसारात भटकलेत, ती लिंक तुटते आणि मोक्ष मार्गावरून चालायला लागतात. याहून जास्त आपल्याला काय हवंय? याहून अधिक काय सांगायचं? आणि मृत व्यक्ती जिच्यातून भगवंतच निघून गेले, त्यासाठी काही करण्यात अर्थ नाही. जीवनच आता संपुष्टात आलंय. आता त्याचे अग्निसंस्कार आहेत शरीरावर. हो सर. आता दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा दुःख होतं, आजारपण येतं, तेव्हा मी शुद्धात्मा आहे हे विसरून जातो. नाही, हे हळूहळू लक्षात राहील. बरं. बघा, आवरण येत राहतात, पण थोड्या वेळाने मग पुन्हा चरणविधी करायचा, दादाजींची वाणी वाचा आणि वेगळेपणा राखा. या सत्यदेवच्या शरीराला आजारपण आलाय, मी तर वेगळा आहे. मग जागृती वाढेल काय? धन्यवाद सर. जय सच्चिदानंद. शालिनी डेहराडूनहून. हं. जेव्हा दादा भगवानांच्या मोठ्या भावाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता, तेव्हा डॉक्टरांकडे बघण्याचा दादा भगवानांचा दृष्टिकोन कसा ते होता? समजून चुकले. कोणाचाही दोष नाही, हे सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समुळे झालंय. कोणाचा काय दोष? तर म्हणजे निमित्त आहे डॉक्टर. अच्छा, बघा आता ज्ञान घेण्याच्या आधीची गोष्ट आहे. 2016 मध्ये एका डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे माझ्या डोळ्यांची दृष्टीच गेली होती. पण अर्थात आता ज्ञान घेतलं तेव्हा मी मानलं की हे निमित्त आहे, निर्दोष आहे. आता जी ट्रीटमेंट करतेय माझ्या डोळ्यांवर 3 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. बघा, डेहराडून ते दिल्ली कायम दर महिन्याला येते. तरी अजूनही काहीतरी असे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे खूप वेगवेगळ्या सर्जरी झाल्या आहेत, खूप साऱ्या प्रोसिजर झाल्या आहेत आणि विचित्र स्थितीत सोडून दिलंय डॉक्टरांनी. आणि ते असं काही मानतच नाहीयेत. म्हणजे पुन्हा तीच अवस्था झालीये. हे बघा, कधी अडालजला आला तर आपले डॉक्टर्स पण आहेत तिथे. अगदी वैयक्तिक लक्ष देतातच. चेक करून घ्या, सेकंड ओपिनियन घ्या कधी याल तर अडालजला. बरं. आणि दुसरं असं आहे की आपलं निमित्त असतं. डॉक्टर तर बिचारे, त्यांची तर भावना हीच आहे की बरे व्हावेत डोळे, पण त्रास आपल्या कर्मांचा हिशोब आहे त्याच्या मागे.
आता सगळे लोक अरे सांगतात की केस करा दोन्ही डॉक्टरांवर. नाही, नाही. केस नाही करायची. हां. त्याऐवजी सेकंड ओपिनियन घ्या एखाद्या चांगल्या डॉक्टरांचं हं. आणि योग्य तपासणी करून घ्या आणि योग्य औषधोपचार मिळाला तर रिकव्हरी सुद्धा होईल. हो, म्हणजे मी दादाजींची प्रार्थना हां. करूया. मी तर म्हणजे व्यवस्थित मानते, नाही, नाही. पण तो योग्य मार्ग नाहीये. ते नाही करायचं हां. आपण. त्याऐवजी डॉक्टर बदला किंवा मग चांगल्या ठिकाणी दाखवा. दुसरा चान्स घ्या. बरं. अडालजमध्ये तर खूप सगळे असे लोक येतात. ॲटलीस्ट करेक्ट डायग्नोसिस तर कळेल की काय आजार आहे आणि कोणतं अचूक औषध आहे. चुकीची ट्रीटमेंट तर नाही देणार ते लोक. बरं. दुसरा प्रश्न होता की जेव्हा आपण प्रार्थना करतो, कित्येक लोक अज्ञान दशेत जेव्हा असतात, तेव्हा हठयोग करतात. म्हणजे हेच व्हायला हवं, म्हणजे मी अन्नग्रहण सोडून नाही, देतो. नाही, नाही. ते तर वेगळं आहे. खरा मार्ग नाहीये तो. नाही म्हणजे काय त्यामुळे भगवान प्रसन्न होतात नाही, का मग? नाही. अशी स्वतःच काहीतरी बंधनं लावून घेतात ना, बंधन म्हणजे नियम लावून घेतात किंवा मग असे त्याला काय म्हणतात गुजरातीत म्हणतात की म्हणजे मी मुलाची परीक्षेचा चांगला रिझल्ट लागत नाही तोवर मी तूप खाणार नाही, गोड नाही हं, खाणार, हं. असं सगळं करतात. हं. म्हणजे तसं तप केल्यामुळे सिद्धी उत्पन्न होतात, आवरणं तुटतात आणि भावना बरं. अशी आहे की बस तोवर मी तूप खाणार नाही याचं हे व्हायला हवं. म्हणजे अशा भावनेचा चांगला रिझल्ट मिळतो. म्हणजे एक प्रकारची भावनाच म्हणता येईल तर त्याला. म्हणजे भगवान ह्याच्यात भगवानांचं यात देणं-घेणं नाही. अच्छा. भगवान वितरागी आहेत. त्यांच्याकडून वितरागताच मिळेल. बाकी हां. सांसारिक भावना काही मिळणार नाहीत. तेव्हा आपला पापपुण्याचा हिशोब आहे आणि आपली भावना अंतराय तुटले तर त्याच्या हिशोबाने फळं मिळतील त्याची. बोला. किशन सिंग निगोरी हां. अ, लिहिलंय त्यात. बरं. मी एका वर्षापूर्वी ज्ञान घेतलं होतं. मागच्या काही वर्षांपासून टीव्हीवर सत्संग ऐकत आलो आहे. खूप शांतता लाभते. मी दारू किंवा नशा, मांसाहार पूर्णपणे सोडू नाही शकलो आहे. विषयविकारातल्या भावनेतूनही मुक्ती मिळत नाही आहे. त्याच्यावर एक उपाय करा. रोज 10-15 मिनिटं बसा आणि तिन्ही गोष्टींसाठी माफी मागा. कुठे दृष्टी बिघडली, विचार वाईट आले, विकारी भावना आल्या, त्याचं प्रतिक्रमण करा. आणि दारू आणि मांसाहारासाठी रोज 10-15 मिनिटं शक्ती मागे. दादा भगवान, अनेक जीवांना मारून मी त्यांना खाण्यासाठी असा हा बघा, हा मांसाहार सुटावा अशी मला शक्ती द्या. हे चुकीचं आहे, कोणाचे नुकसान होऊ नये. ज्या ज्या जीवांची हत्या झाली आहे, सगळ्यांची मी माफी मागतो आणि मी ह्यातून सुटावं अशी मला शक्ती द्या. सातत्याने आणि प्रयत्न. मद्यपानाबद्दलही माफी मागा. मनुष्याचं हे स्वतःबाबतचे भान निघून जाते दारू पिणे. मग आत्म्याचं भान कसं टिकेल? आता दारू सुटली तर माणूस म्हणून तरी भान राहील आणि आत्म्याच्या ज्ञानाने हळूहळू वरची जागृतीही येईल आत्म्याची. म्हणून हे तीनही सुटावेत अशी रोज शक्ती मागा. दादा माझी इच्छा नाही आहे, मला शक्ती द्या या तीनही चुकांमधून मी सुटावं. रोज 10-15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास काढा आणि बघा नक्कीच रोज पश्चाताप करून ही जुनी कर्म सुटतील आणि त्यातून मुक्ती मिळेल तुम्हाला. जय सच्चिदानंद. हां. जय बोला. सच्चिदानंद. हो. मी दिल्लीहून शिल्पा हो, तिवारी. बोला. मी शिकवते मुलांना, शिक्षिका आहे. शिकवताना खूप बेशिस्तपणा दिसतो मला रोज. म्हणजे शिस्त टाळण्याची जी प्रवृत्ती त्यांच्यात आहे, सगळ्या मुलांमध्ये असते, मोस्ट ऑफ देम. तर ते बघून मला फार वाईट वाटतं. मी ओरडणाऱ्यांमधली नाहीये, मी समजावणाऱ्यांमधली आहे. मग मलाही वाटतं कधीतरी म्हणजे ह्या अशा गोष्टी मुलांच्यात प्रामुख्याने आहेत. ते कसे हँडल करायचे? काय त्यांना सांगायचं? आपण कशी प्रार्थना करायची त्यांच्यासाठी? त्यासाठी अगदी मनापासून प्रार्थना करू शकता की हो, ते तर यांना. मी करू आणि शकते, दुसरा पण उपाय हा आहे की निरुमांचं छोटं पुस्तक आहे प्रार्थनेबद्दल. बरं. अंतर्यामी परमात्म्याला कशाप्रकारे प्रार्थना करायची ते सांगितलंय. आणि ज्या शाळेत टीचर ही प्रार्थना मुलांकडून करून घेतात, मुलांचा रिझल्ट 20% वाढतो. खूप चांगला रिझल्ट आला आहे. आणि अच्छा. प्रार्थनेमुळे त्यांच्या चित्ताची स्थिरता वाढते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, ग्रास्पिंग पॉवर वाढते. म्हणजे विनय उत्पन्न होतो. विनयामुळे ते लोक जास्ती शिक्षकांचा आदर करतात आणि 11वी-12वीला शिकवते. हो, त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केल्यामुळे खूप सारा रिझल्ट चांगला मिळेल. ॲटलीस्ट दादा भगवान शब्द नाही वापरला आणि दादा भगवानांशिवाय बघा अंतर्यामी परमात्मा शब्द वापरूनही प्रार्थना तुम्ही करू शकता. मग खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. जय हां. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी रेणू हं. जयपूरहून. जर 15-20 वर्षांपासून एकाच प्रकारची चूक रोज होत असेल आपल्याकडून, म्हणजे समजा अभाव तिरस्कार असेल, होतच आहे, तर तो कसा दूर करायचा?
हे बघा, कमीत कमी 15 मिनिटं किंवा मग शक्यतो तासभर बसून जे काही घडलं काय दोन्ही प्रकारे माफी मागायची. एकतर ज्यांचं प्रति चूक झाली, त्या व्यक्तीला दुःख दिलं, त्या हं. शुद्धात्म्याकडे माफी मागायची. आणि दुसरी स्टेप अशी करा, की कोणत्याही कारणाने असा अभाव तिरस्कार वाटतोय का? वाईट शब्द का बोलले जात आहेत? कशामुळे? त्यांना तर ते कळतच नाही. मलाच जास्त दुःख होतंय, की का असं घडलं, हां, कसं आता त्याचं घडलं? प्रतिक्रमण करा आणि शक्ती मागा शुद्धात्म्याकडे, दादा भगवानांकडे. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. आणि वाणीने बरं. बोलण्याआधी प्रार्थना आहेत. त्यांच्या मनाचं समाधान व्हावं अशी वाणी बोलण्याची शक्ती द्या. चरणविधीत सांगितलंय, त्या प्रकारे करा. 9 कलमं सांगितलेत. कठोर भाषा, तिरकस बोलणं नसावं. स्यादवादी वाणी, कोणाचा अहम न दुखावता. स्यादवाद पूज्यश्री, वाणी, खरं तर अशी त्यांना ते प्रार्थना करत कळतच राहा. नाही. हां? त्या व्यक्तीला कळतच नाही मी त्यांचा अभाव तिरस्कार त्या केलाय. व्यक्तीला जर कळत नसेल, अंतरंगातील भगवंताला सारं कळतंय. हां. भगवंतांकडे माफी मागा, त्यामुळे आपला दोष धुतला जाईल ठीक आणि आहे. हळूहळू निर्दोष वाणी होत जाईल आपली. ठीक आहे. जय सच्चिदानंद हां, हां. पूज्यश्री. बोला. जीवनात खूप सारे प्रश्न आहेत. आपल्या समाजात आपण राहतो तिथे आणि परिवारात कसे राहायचे ह्यावर जरा प्रकाश टाकावा दादा भगवान. तुम्ही अरविंद सिंग. हो हो. इथे ईर्ष्या, धर्म, हो हो. खोटेपणा, कुटुंबात क्लेश. हा. आता यावर एकच उपाय आहे, की आधी इतरांना बदलण्याऐवजी प्रथम स्वतः सुधारा. आपल्या मनातून क्लेश निघून जावा. शिवाय ईर्ष्या, खोटेपणा, अभाव, तिरस्कार, धर्म आपल्यातून निघून जावेत यासाठी हा उपाय आधी करा. बघा, दादाजी आधी स्वतः सुधारले 100%. त्यांना बघून 5 सुधारले, 5 जणांना पाहून 50, मग 50 जणांना पाहून 500. तो उपाय आहे. तुम्ही लवकर सुधारा, तुम्ही लवकर सुधारा. कोण सुधारणार? आधी तुम्ही सुधारा. म्हणजे एक उपाय हे आहे, की दुसरा उपाय हा आहे, की सर्वांसाठी प्रार्थना करा. आणि जर असे ज्ञान मिळालं घरच्यांना, तर घर तर आपलंही सुधारेल. नंतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांनाही ज्ञान मिळू द्या, मग त्यांचं जीवन सुधारेल. हळूहळू बघा, आज लाखो माणसांच्या घरी हे ज्ञान पोहोचलं आहे आणि घरं, कुटुंब सुखी झाले आहेत. आपण हीच भावना ठेवायची, ज्ञान पोचावं, सच्ची समज मिळावी लोकांना आणि दुःखापासून मुक्ती मिळावी. जय सच्चिदानंद. व्यासमुनी सिंग, बक्सर, बिहार. जय सच्चिदानंद दीपक भाई. अच्छा, तुम्ही आहात, मी बोला. हिमानी, गुडगावहून. हां, बोला. मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतेय. त्यात 10-10 तास अभ्यास करावा लागतो. त्यासाठी प्लॅन सुद्धा करते पूर्ण दिवसाचा फॉलो करण्यासाठी. पण फॉलो नाही करू शकत जसा प्लॅन असतो तसा. आणि मग स्ट्रेस सुद्धा येतो, खूप एन्झायटी होते आणि त्यामुळे पुन्हा मी आजारी पडते. म्हणून आता मी असे काय करू, की ज्यामुळे ते सुद्धा फॉलो होईल आणि मला स्ट्रेस सुद्धा नाही हे येणार? प्रार्थनेचं पुस्तक घेऊन जा. मुलांसाठी ज्या प्रार्थना सांगितल्या आहेत त्यात आपल्यासाठी आहेत. आणि दादा भगवानांचा असीम जयजयकार म्हणा आणि हळूहळू समजून उमजून काम करा. चला, सेटिंग केलं आहे. मध्यंतरात प्रत्येक इंटरव्हलमध्ये 10-15 मिनिटं शक्ती मागा, असीम जयजयकार म्हणा आणि इझी गोईंग ठेवा. खूप स्ट्रेस घेऊन ध्येयपूर्ती नाही होणार. स्ट्रेसमुळे तर उलट आणखी स्ट्रेस वाढेल. आणि ज्ञानाची जागृती ठेवा. मी शुद्धात्मा आहे. हिमानीला सांगा शांतपणे, ही फाईल आहे, समभावाने निकाल कर. शांतपणे काम करा, चांगला आणि रिझल्ट येईल. एक प्रश्न आणखी होता. आमच्या घरात पूजा असते दररोज. तर दादा भगवानांचा जो फोटो आहे तो देवघरात ठेवू शकतो? हो, अवश्य ठेवू शकता. ओके, ठीक आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी साक्षी, पटण्याहून. पूज्यश्री, निश्चय चरण विधीमध्ये मी अगुरु लघु स्वभावाचं आहे. क्रोध, मान, माया, लोभ ते लघु स्वभावाचे आहेत. या लाईनचा अर्थ मला समजावा. क्रोध वाढतो, कमी होतो. मान वाढतो, कोणी अपमान केला तर कमी होतो. म्हणजे वाढला आणि कमी झाला. गुरु लघु स्वभाव म्हणतात. पण आत्म्याचा स्वभाव गुरुही नाही आहे आणि लघुही नाही आहे. अगुरु लघु स्वभाव आहे असं हे म्हणायचं आहे. म्हणजे कधी डिप्रेशन आलं, एलिव्हेशन आलं, फर्स्ट क्लास 50-100 वेळा म्हणा मी अगुरु लघु स्वभाव असलेला शुद्ध आत्मा आहे, तर नॉर्मॅलिटी येईल. स्ट्रेस वगैरे निघून जातील, एन्झायटी वगैरे येणार नाही. 15 मिनिटं मग अर्धा तास म्हणा मी अगुरु लघु स्वभावाचा अशुद्ध आत्मा आहे. मग उच्च नीच परिणाम सगळे स्थिर होतील. समजते आता तुम्हाला? क्रोध, मान, मायालोभ वाढतो, कमी होतो. समजते ना तुम्हाला आता? क्रोध सुरू होतो, नष्टही होतो की नाही? म्हणजे हे वाढणं आणि कमी होणं या सगळ्याला गुरु लघु परिणाम म्हणतात. पण आत्म्याचा स्वभाव अगुरु लघु आहे. कधी वाढतही नाही, कमीही होत नाही. असा हा स्वभाव आहे.
जय सच्चिदानंद. हां, बोला. कोटी कोटी नमन दीपक भाई. असं आहे की आम्ही अंडारलक्ष्यमध्ये जाऊन आपलं ज्ञान घेतलंय. ज्ञान काय नाव आहे घेतल्यानंतर तुमचं? काय नाव आहे तुमचं? व्यास मुनिसिंह, हां, अक्षर बोला. जिल्हा बिहार. बघा, शांती तर मला लाभली आहे, पण घरात कुटुंबात कलह, अशांती असते, ज्यामुळे अंतरंगात जी भीती असते आणि बेचैनी वाटते, कधीतरी फारच वाटते. त्यासाठी मी काय करू? यासाठी तर त्यांना घेऊन यायचं सत्संगामध्ये. आत्ता येऊ शकले नाही तरी घरी टीव्हीवर सत्संग दाखवतात तो पहा मग, किंवा पुस्तकं आहेत त्या सत्संगाच्या VCD घरात करू शकता की नाही. आसपास सत्संगाची सेंटर्स आहेत तिकडे घेऊन जा, शांतता लाभेल. घरात आरती करा, असीम जय जयकार आरती करा. तर आम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा करतो. बस तर मग आणखी 10 मिनिटं काढा, 15 मिनिटं असीम जय जयकार करा, आरती करा आणि शक्य असेल तर 5-10 मिनिटं बसून घरातल्या एकमेकांना काय दुःख दिलं आहे, एकमेकांच्या चुका काढल्या आहेत, त्याचं प्रतिक्रमण करून घ्या. ज्ञान घेतलंय किंवा घेतलंही नसेल तरी प्रतिक्रमण तर करू शकता. प्रतिक्रमणातून रागद्वेष धुतले जातील, आतली शांतता वाढेल सर्वांच्यातली. आता सासू सुने जी भांडणं होतात त्याविषयी सुद्धा मला समजावतात की अशा प्रकारच्या कुटुंबातले तुम्ही करते आहात, तर सर्वांना घेऊन चला, म्हणजे मलाच ती बोलत राहते. सासू सुनेविषयी म्हणताय का? हो, सासू सुने. त्यावर एक उपाय आहे, दोघांनी ज्ञान घ्यावं. आणि दुसरं, निरुमांची कॅसेट आहे, सासू सून पती सगळ्यांनी अशा कॅसेट्स ऐकाव्यात. सत्संगाची सच्ची समज मिळेल, मग दुःखांपासून मुक्ती मिळेल त्यांना. नाहीतर ही सासू सुनेची चूक काढेल, सून सासूची चूक काढेल, तर घरामध्ये शांतता राहणारच नाही आणि मग सँडविच होईल तुमचं त्यामध्ये. या दोघीही कॉम्प्रोमाइज करून चालणाऱ्या नसतात, ज्यामुळे माझं टेन्शन अजूनच वाढतं. तीच तर अवस्था आहे ना सगळ्यांची. त्यामुळेच सून किंवा सासू कोणीतरी एकीने सुधारायचं आहे. सुधारण्यासाठी उपाय घ्या. दोघांपैकी एक म्हणणं ऐकत असेल तर तिला सांगा दुसरीच्या चुका काढू नकोस आणि जेवढ्या वेळा काढल्या त्याचं प्रतिक्रमण कर. प्रतिक्रमण केल्यामुळे शांतता वाढेल आणि आपली चूक दोघी बघाल तर शांती लवकर वाटेल. दुसरा उपाय हा आहे की सत्संगात यावं, त्यामुळे काहीतरी समज वाढेल त्यांची. आपली दया आणि कृपा असावी, दादा भगवानांची दया आणि कृपा असावी, ज्यामुळे त्या लोकांना सुबुद्धी मिळेल, त्यामुळे पुढे त्या नीट वागतील. आणि आपली इच्छा मी व्यक्त करतो. स्वतःहून कोणत्याही पक्षात राहू नका. सून चांगली आहे, सासूच्या चुका नका काढू, आणि सासू चांगली आहे, सुनेच्या चुका काढू नका. दोघांचे पक्ष घेऊ नका. दोघींपैकी कोणी तुमच्याकडे जर आलं की बरोबर वागत नाहीये, मग आपल्या चुका बघा आणि प्रतिक्रमण करा. आणि कोणाच्याही चुका काढून शांतता राहणार नाही घरामध्ये. आणि क्लेश घरात असतील तर लक्ष्मीही निघून जाईल. घरातले क्लेश बंद कराल तर लक्ष्मी मग टिकेल. तुम्हीच समजावायचं आहे, क्लेश बंद केले तर घरात लक्ष्मी टिकेल, हे सांगून मोकळं व्हायचं. साऱ्या गोष्टी समजावतो, पण सासूला असं वाटतं की मी सासू आहे आणि सुनेला जेवण करून द्यायचं तिच्या घरी जाऊन. ही एवढी मोठी झाली आहे, इगो, चहा सुद्धा करता येत नाहीये, आम्ही तिला जेवण बनवून द्यायचं. मी तिला समजावलं की पूर्वजन्माचे आपण दिलेलं आहे ते समता भावनेने तू सहन कर, नंतर पुढे काही दिवसांनी सारं काही ठीक होईल. तरीही कटकटी होतात. तुम्ही घरीच औषध द्याल तर नाही चालणार, डॉक्टरकडे घेऊन जायला हवंय. तुमचं औषध आता संपलंय, कोणी ऐकतच नाही. अशी खूप टेन्शन्स आहे. नाही, आता घरामध्ये आता डॉक्टर म्हणजे सत्संगात घेऊन या. त्यांना सांगायचं की चल माझ्याबरोबर थोडं बाहेर फिरूया आणि दिल्लीमधून मी तुम्हाला चांगली साडी घेऊन देईन, शिवाय हॉटेलमध्ये खाणं पिणंही देईन, करू. आणि 2-4 ठिकाणं फिरवायची, फिरून मग सत्संगात 2 वेळा घेऊन यायचं. जय सच्चिदानंद. उपाय करा, अजूनही चान्स आहे, बोलावून घ्या त्यांना.